सर, तुमच्या घराला वैद्यकीय क्षेत्राचा वारसा लाभलेला आहे, असं म्हणायला हरकत नाही. तुमचे वडील डॉक्टर होते. त्यांनी बरेच वर्ष रुग्णांची सेवा केली. ते वैजापूर शहरात आणि तालुक्यात सुप्रसिद्ध होते. त्यानंतर आपणसुद्धा एक डेंटिस्ट आहात. तुम्हीसुद्धा रुग्णांची सेवा करतात. परंतु असं अचानक का वाटलं तुम्हाला का आपण राजकारणातच जावं? राजकारणात कुठे आहे मी एक पॅनल उभा केला. मला पक्षाने एक संधी दिली होती का मी एक लोकांना पर्याय द्यावा काँग्रेसचा, त्यासाठी मी काम करावं. आणि हे माझे काही वैजापूरकरांनी मला एक आशीर्वाद दिला होता. बरेच वर्ष आमच्या परिवाराला त्यांनी वैजापूरने सांभाळलं. जे काही आमची उन्नती झाली ते वैजापूरमध्ये. ते ही एक आमची छोटीशी परतफेड होती का बाबा एक आपण पर्याय द्यावा जनतेला. तर काँग्रेस पक्ष हा जिवंत आहे आणि हे जे काही ऋणानुबंध आहे आमच्या परिवाराचे ह्या गावाशी, त्याची एक छोटीशी परतफेड तर नाही म्हणू शकत मी, ही छोटीशी सेवा आहे आमच्याकडून. आम्हाला एकच वाटत होतं का जनतेला एक चांगला पर्याय द्यावा. का काँग्रेस पक्ष पण आहे आणि पक्षाने जी माझ्यावर जबाबदारी दिली तीच मी पूर्ण करायचा प्रयत्न केला. आणि मी राजकारणात कुठंच नाही, ना माझा परिवार ना मी वैयक्तिक कोणीही राजकारणात येणार नाही. परंतु सर, राजकारणात येणार नाही ही गोष्ट मान्य आहे, परंतु तुम्हाला राजकारणाचा एक पद आहे. आपण शहराध्यक्ष आहात, याबद्दल काय बोलणार? शहराध्यक्ष आहे ही गोष्ट तेवढीच सत्य आहे. आता याला दोन बाजू आहे. शहराध्यक्ष असणं आणि एक उमेदवार म्हणून राहणं. कारण कुठेही उमेदवार असलं तर लोकांमध्ये एक गैरसमज येतो का हे पदासाठी नगरसेवक म्हणा किंवा नगराध्यक्षासाठी हा व्यक्ती राजकारणात आलेला आहे. तर मला तो मेसेज नव्हता जाऊ द्यायचा माझ्याबद्दल. राहिला विषय का काँग्रेस पक्षाचं शहराध्यक्षपद, तर मी पक्षाने जी जबाबदारी टाकली त्याला माझ्यातर्फे जो काही न्याय देऊ शकतो तो प्रयत्न केला. आणि जे काही माझे 10 नगरसेवक किंवा आपलं नगराध्यक्षासाठीचे उमेदवार आहेत आपले सुभाषजी गायकवाड, यांनी माझ्यावर इतका विश्वास ठेवला व माझ्यावर जे त्यांनी एक तुम्ही असं समजा की मी आता ह्या लोकांच्या जे माझे 10 उमेदवार आहे आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार आपले श्री सुभाष गायकवाड आहेत, यांच्या म्हणजे यांनी माझ्यावर एक यांचं कर्जाची परतफेड मी करू शकत नाही. यांनी इतकं मोठं माझ्यावर विश्वास दाखवला. तर आता मी वैयक्तिक स्वतःसाठी तर काहीच नाही करणार. पक्षाने जो आदेश दिला आहे त्याला मी न्याय द्यायचा प्रयत्न केला. जनतेला मी एक पर्याय उपलब्ध करून दिला. आता जनतेने पण विश्वास दाखवा आमच्यावर आणि एक संधी द्यावी. कारण अनंत आमच्यावर अडचणी होत्या, याच्यातून मार्ग काढत काढत ही एक सगळी टीम उभी केलेली आहे. एक मला असं वाटतं का थोडासा आम्हाला पण आशीर्वाद भेटावा. सर, आता तुम्ही ह्या नगरपालिकेला कुठल्या अँगलमधून बघताय? नगरपालिका ही एक आमची एक पहिली पायरी आहे का जेणेकरून आम्ही एक पक्षासाठी काम केलं आहे. मी मागेही तुम्हाला बोललो होतो का निवडणुका येत असतात जात असतात, परंतु पक्ष संघटना कशी मजबूत करायची, काय उमेदवारांना हवं नको, त्यांच्या अडचणी असतात, त्यांना जे प्लॅटफॉर्म पाहिजे. कारण बरेचसे ह्या माझ्या प्रवासात मी असं बघितलं बरेचसे यंग टीम आहे का ज्यांना इच्छा आहे राजकारणाची, परंतु काही प्रस्थापित लोकांमुळे म्हणा किंवा वैयक्तिक अडचणी असतात मुलांना, ते सॉल्व करणारा माणूस त्यांना पाहिजे होता. आणि मी पुढं हेच माध्यम बनणार का जे काही खूप यंग डायनॅमिक मला पोरं भेटली ह्या माझ्या प्रवासात, जो काही माझा छोटासा प्रवास आहे राजकारणाचा, त्यात मला बरेचशी यंग पोरं भेटली. त्यांना ह्या फील्डमध्ये येण्याची इच्छा आहे. त्यांना गाईड करणं, त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म उभं करून देणं. नगर परिषद ही माझी एक पहिली पायरी आहे, परंतु मी एक संघटनेत काम करण्याचा जो काही मला अनुभव भेटला, जे काही मला मार्गदर्शन भेटलं सगळ्यांचं, तेच मार्गदर्शन मी आता जे काही युवा माझ्यासोबत येणार आहेत त्यांच्यासाठी मी कायमस्वरूपी उपलब्ध राहतो. सर, नगरपालिकेमध्ये जर तुम्हाला काम करण्याची संधी मिळाली, तुम्हाला म्हणजे तुमच्या उमेदवारांना जर काम करण्याची संधी मिळाली, तर तुम्ही सर्वात पहिलं कुठल्या मुद्द्यावर तुम्ही काम करणार? मुद्दे भरपूर आहेत, परंतु शिक्षण, पाणी व आरोग्य हे मूलभूत गोष्टी आहेत.
सामान्य जनतेला ह्याच गोष्टी हव्या असतात. कुठल्या ना कुठल्या माध्यमातून या गोष्टीची पूर्तता कशी करता येईल, किंवा याला ऑलरेडी जे जुन्या लोकांनी याचा एक पाया चांगला रचलेला आहे. उगाच आपण जुन्या लोकांना नाव ठेवण्यात अर्थ नाही. वैजापूर नगरपालिका खरोखर एक चांगली नगरपालिका आहे, परंतु याच्यात आपण काय चांगलं करू शकतो हे बघितलं पाहिजे. आणि त्यासाठी जे काही प्रयत्न व्हायला पाहिजे ते निश्चितच माझी टीम करेल. सर, महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपण ही निवडणूक लढवत आहात का? हो. उबाठा, त्यानंतर तुमचं काँग्रेस, हे दोन पक्ष तर आहे, परंतु शरद चंद्र पवार यांचा जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे त्यांचे उमेदवार दिसत नाही. त्यांचे आहेत 3 उमेदवार आहेत त्यांचे, परंतु काही आमच्या तांत्रिक अडचणी झाल्या. बरेचसे उमेदवार आमचे अडचणीत होते, त्यामुळे काही ठिकाणी आमची मैत्रीपूर्ण लढत आहे. सर, ही जी नगरपालिकेची निवडणूक आहे याच्यात तुम्ही विरोधी पक्ष कुणाला मानतात? कुणालाच नाही. विरोधी असं नसतं. बोलणारे सर म्हणजे त्यांच्याबद्दल काय बोलावं. दिनेश भाऊ पण अतिशय चांगले व्यक्तिमत्व आहे. विरोधी पक्ष हा मला शब्दच मुळात आवडत नाही. प्रत्येक पक्ष त्याचं संघटना वाढवत असते, त्याचं काम करत असतं. कुणाची उणे हे ते ठीक आहे, ते होत असेल, पण माझ्यासोबत ते बसत नाही. परंतु सर, राजकारणामध्ये चिखलफेक ही केलीच जाते, ही गोष्ट तर मान्य आहे आपणास. त्यामुळं आता तुमच्या विरोधात आपलं शिंदे गट असो किंवा भारतीय जनता पार्टी असो, हे तुमच्या विरोधात बोलणार. तर तुमच्याकडे असे काय मुद्दे आहे का जेणेकरून तुम्ही तुमची संघटना, तुमचा पक्ष कसा मजबूत आहे, कसा चांगला आहे, हे जनतेला, मतदारांना दाखवायचा प्रयत्न करणार? हे त्यांनी काही बोलले तर तो पुढचा विषय आहे. त्यांनी बोलले तरी आमच्या बाजूने विरोधात काही बोललं जाणार नाही. मी फक्त एवढंच सांगेल का काँग्रेस पक्ष हा फुले शाहू आंबेडकर विचारधारेवर आहे. आणि तुम्ही आमच्या उमेदवारांची सगळी यादी बघा. मी असो किंवा माझे श्रेष्ठी असो, आम्ही आमच्याकडे ज्या थोड्याफार मूलभूत सोयी होत्या, सगळं जे काही आमचं इन्फ्रास्ट्रक्चर होतं, पक्षाचं जे काही शिल्लक राहिलेलं होतं, त्यात आम्ही सर्व जाती धर्मांना योग्य तो न्याय दिलेला आहे. त्या हिशोबाने आम्ही काम करत आहोत. सर, तुम्हाला एक शेवटचा प्रश्न हा विचारतो का तुमचा नगरपालिकेचा अजेंडा काय असेल सर्व उमेदवारांचा मिळून? एकच अजेंडा, स्वच्छ व पारदर्शक कारभार, जनतेला एनी टाईम उपलब्ध असणे, हाच माझा अजेंडा राहणार आहे. आणि स्वच्छ चारित्र्य, तुम्ही कुठल्याही उमेदवारांनी स्वच्छ प्रतिमा ठेवी, एवढीच माझी अपेक्षा राहणार. आता वैजापूर शहरामध्ये असा बी प्रकार आहे का काही ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात घाण आहे आणि काही ठिकाणी नाही. हा फरक कसा काढला जाणार? काही ठिकाणी म्हणण्याचा अर्थ हा येतो का जो स्लम एरिया आहे तिथं प्रचंड प्रमाणात कचरा आहे आणि जो स्टँडर्ड भाग ज्याला म्हटला जातो तिथं नाही. कसं असतं, इच्छाशक्ती असेल ना, सर्व गोष्टीत मार्ग आहे. तुमची इच्छाशक्ती असली का गोरगरिबांना त्यांच्या एरियात जो काही कचरा आहे तो काढायचा आहे किंवा कसं, ती यंत्रणा सगळी लावता येते. अडचण कुठंच नसते, फक्त इच्छाशक्ती हवी आणि ती आम्ही दाखवू. सर, आरोग्य सेवेमध्ये काय करणार सर आपण? सर्वात पहिलं आरोग्य सेवेत आपल्याकडं नगर परिषदचं भगवान महावीर रुग्णालय आहेच, ते तर सर्वांना कल्पना आहे. इन्फ्रास्ट्रक्चर ऑलरेडी आहे. तिथं काय काय आपण मूलभूत सोयी वाढवू शकतो, तिथल्या डॉक्टर्सला आपण काय किंवा नवीन डॉक्टर्स अपॉइंट करून किंवा आणखीन काय त्याच्यात बदल घडू शकतो हे बघितलं गेलं पाहिजे. ऑलरेडी आपल्याकडे बिल्डिंग आहे, ॲम्ब्युलन्स आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला त्याच्यात फक्त स्ट्रेंथ स्टाफ वाढवणं एवढाच एक विषय आहे, तो आपण करू शकतो.